काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। हिरामण खोसकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। क्रॉस वोटिंगच्या कारवाईच्या आधीच दोघे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण दोन्ही आमदारांनी विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे। त्यामुळे खोसकरांच्या मनात नक्की काय सुरू आहे याचा अंदाज मात्र लागत नाहीये। सविस्तर पाहूया। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांच्या नक्की मनात काय याचा अंदाज काही केल्या लागत नाहीये। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा आरोप झाल्यानंतर हिरामण खोसकरांचा काँग्रेस पत्ता कापणार याची चर्चा आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेतही दिले आहेत। हिरामण खोसकरांनी राजकीय सोय लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। खोसकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। पण आता खोसकरांनी अजितदादांच्याही भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। अजितदादांच्या भेटीबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। मला थोरात साहेबांनी सिग्नल दिला, नाना पटोले साहेबांनी सिग्नल दिला, दिल्लीचे निरीक्षक येऊन गेले, मला त्यांनी शब्द दिलेला आहे मी 100% काँग्रेसकडून आमदार होणार, मोठ्या फरकाने होणार, मला दुसरीकडे जायचं काही कामच नाही। आता अजितदादाकडे 25-15ची यादी गिरीश महाजन साहेबांनी मंजूर नाही केली म्हणून मग मी येऊन गेलो, विनंती केली मी साहेब माझे स्वतःचे काम नाही, हे मतदारसंघातले काम आहेत म्हणून यासाठी मला यावं लागतं। क्रॉस वोटिंगच्या आरोपाखाली कारवाई होणार नाही असा विश्वास हिरामण खोसकरांना आहे। काँग्रेस पुन्हा आपल्यालाच उमेदवारी देणार असा दावा देखील खोसकर करतात। 100% मला काँग्रेसचं तिकीट मला देणार आहे, काँग्रेस तिकीट मी घेऊन त्या ठिकाणी मी निवडून काँग्रेसकडून निवडून येणार। परंतु 3.5 लाख लोकांनी मला निवडून दिलेलं आहे। जिल्हा परिषदमध्ये मी 25 वर्ष काम केलेलं आहे, त्या बेंचवर लोकांनी मला एवढा मोठा त्या ठिकाणी आमदार बाजूला करून मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। खोसकरांनी काहीही दावा केला तरी खोसकरांनी उमेदवारीसाठी धावाधाव सुरू केली आहे हे मात्र खरं आहे। विधान परिषदेत मतदान करताना त्यांनी होणाऱ्या संभाव्य कारवाईचा विचारच केला नसावा, त्यामुळेच त्यांच्यावर आज धावाधाव करण्याची वेळ आल्याचं सांगण्यात येत आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।